हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आपल्या सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। 12 एप्रिल शनिवार ह्या दिवशी हनुमान जयंती आहे। हनुमान जयंतीला मंगळ असणाऱ्यांनी व 7:30 असणाऱ्यांनी जरूर हे उपाय करा, उत्तम परिणाम मिळतील। ते काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका। सनातन धर्मामध्ये हनुमान जयंती सौभाग्यप्राप्तीसाठी उत्तम फलदायी मानली जाते। त्यामध्ये ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे त्यांच्यासाठी काही सटीक उपाय आहेत, ते केले तर चांगले लाभ होऊ शकतात। हनुमान जयंती 12 एप्रिल 2025 शनिवार ह्या दिवशी पंचग्रही ह्या योगामध्ये येत आहे। हा योग 27 वर्षानंतर येत आहे। ह्या दिवशी हनुमानजीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान चालीसा, हनुमान वडवानल स्तोत्र व पंचमुखी हनुमान कवचचे वाचन करावे। भगवान हनुमान ज्यांना बजरंगबली, पवनपुत्र, अंजनीपुत्र, मारुतीनंदन ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते। ते भगवान शिव यांचे 11वे रुद्रावतार मानले जातात। त्यांचा जन्म माता अंजनी व पिता केसरी यांच्या आशीर्वादामुळे झाला। लहानपणापासून त्यांच्यामध्ये अद्भुत शक्ती व पराक्रम होता। असे म्हणतात की आपण देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर प्रथम हनुमानजी यांना खुश केले पाहिजे। हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंगबली यांची विधीपूर्वक पूजा केली पाहिजे। जर कुणाच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे तर या दिवशी काही उपाय केले पाहिजेत। जे उपाय केले तर त्याचे उत्तम परिणाम मिळतील व भाग्योदय होईल। मंगल दोष असणाऱ्यांसाठी कोणते उपाय आहेत ते आपण बघूया। हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ दोष असणाऱ्या लोकांनी बजरंगबली यांना चणे अर्पित करावे। हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ दोष असणाऱ्या लोकांनी बजरंगबली यांना चणे म्हणजेच काबुली फुटाणे भोग म्हणून अर्पित करावे व प्रत्येक मंगळवारी वानरांना सुद्धा चणे खाऊ घालावेत। त्यामुळे शुभ फळं प्राप्त होतात। कुंडलीमधील मंगळ ग्रह मजबूत बनतो, त्याचबरोबर भाग्योदयसुद्धा होतो। चणे हे शक्ती व ऊर्जाचे प्रतीक मानले जाते। हनुमानजींना चणे अर्पित करणे म्हणजे भक्ताला शक्ती, साहस व दृढ संकल्प प्राप्त होण्यास प्रेरणा मिळते। मंगळ दोषापासून छुटकारा मिळण्यासाठी उपाय। मंगळवार या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करणे म्हणजे मंगळ ग्रह मजबूत बनतो। हनुमान जयंती शनिवारी असली तरीसुद्धा आपण लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता। त्याचबरोबर या दिवशी हनुमान कवच धारण करणे म्हणजेच सुरक्षा कवच धारण केल्यासारखे आहे। त्यामुळे नकारात्मक ऊर्जा व ग्रहांची वाईट शक्तीचा प्रभाव होत नाही। तसेच आपल्या रागावरती नियंत्रण ठेवले पाहिजे व शांत राहिले पाहिजे। मंगळ असणाऱ्यांनी मसूरच्या डाळीचे दान केले पाहिजे। मसूरच्या डाळीचा हा एक मंगळ ह्या ग्रहाचा जवळचा संबंध आहे असे मानले जाते व मंगळला ऊर्जा, साहस व वैवाहिक जीवनाचा कारक मानले जाते। त्याच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे, त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा विवाहामध्ये परेशानी येऊ शकतात। मसूर डाळ ही लाल रंगाची असते म्हणून तिला मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते। मंगळ दोष असणाऱ्यांना वैवाहामध्ये अडचणी येतात किंवा विलंब होतो किंवा परेशानी येते। मसूर डाळ दान केल्याने वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होते। हा सटीक उपाय केला तर हनुमानजी आपले सगळे प्रश्न सोडवतील। हनुमान जयंती ह्या दिवशी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा, हनुमान वडवानल स्तोत्र, पंचमुखी हनुमान कवचचे वाचन करावे। त्यामुळे हनुमानजी प्रसन्न होऊन आपल्या जीवनामध्ये पारिवारिक सुख, शांती, स्वास्थ्य, सुरक्षा व दीर्घायुष्याचा आशीर्वाद प्रदान करतील। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।